मॅडम का मार पेन्सिल कोण तर माझी चोरली होती, माझ्यावरील नाव आलं, तुझा आई बाप छोटा आहे, तू बी छोटा आहे असं म्हणायला. मग अजून नरड्यावर मारलं. हा, नरड्यावर कशानं मारलं? पप्पाला का बोलून? हा, पण कशानं? काठीनं मारलं का हातानं मारलं? काठीनं. काठीनं मारलं. काय म्हणले? काठीनं कशामुळे मारलं? पप्पाला सांगतो. पप्पाला नाव सांगतो का माझं म्हणून मारले? बर. ते झाल्यावर परत मिटल्यावर शुक्रवारी म्हण ते पाऊस आलता त्या दिवशी तुला मधल्या सुट्टीत मारलं का? खेळायला सुटल्यावर कुठं तर घेऊन कोंडून चिकटपट्टी तोंडाला लावून हातपाय बांधून मारली. होय. आता तर पप्पाला नाव सांगितलं की अजून हसरत करेन असं म्हणल्या का? बर. हे सगळं खरं आहे का? सगळं खरं आहे. सगळं खरं आहे ना बाळा? खोटं बोलायचं नसतं. हा, खरं आहे ना पिलू सगळं? हा, सगळ्याला मग हे खरं आहे दाखवाय राहू दे का सर साहेबाला? हा, खरं बोलतोय ना तू? बापाची शपथ खरं बोलतोय का? आईची शपथ खरं बोलतोय का? खरं बोलतोय ना बाळा? आता शाळेत जाणार आहे का तू? नाही. का नाही जाणार? ती मॅडमने मला हाणलंय म्हणून मी नाही जाणार. बर, ठेवू? बर, चालतंय. काय हे सगळं सांगायचं बरं का बाळा? हा, घाबरायचं नाही कोणाला, खरं खरं सांगायचं, सगळं खरं सांगायचं. हा, अध्यापकापासून शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत माझ्या जवळ आहे. सगळं डॉक्टरने दिलं, मी घरी काय तर बनवू शकत नाही सर. जे आहे समोरच आहे तुमच्या समोर बघा, औषध गोळ्या. मी अल्ताफ नवाब शेख, मी आंबेजोगाई गावचा रहिवासी आहे आणि माझा मुलगा आंबेजोगाई गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिलीला शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना आमच्या गावातल्या शाळेतील शिक्षिका श्रीमती पूजा बळे मॅडम यांनी माझ्या मुलाला शाळेमध्ये छडीनं मारहाण केली आणि नरड्यावर जोरात फटका मारला आणि त्या जोरात फटका मारल्यामुळं माझ्या पोराच्या नरड्याला सूज आली आणि सूज आवून थोडीशी जखम झाली. म्हणून मी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो. सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेला असता त्यांनी त्या मुलाचा एक्सरे काढला आणि ती मारहाण झाल्याचा रिपोर्ट दिला आणि ते रिपोर्ट दिल्यानंतर मी सर्व कार्यालयामध्ये सर्वप्रथम तर हेडमास्टरला जाऊन तक्रार दिली. हेडमास्टरला माहिती दिली, गट शिक्षण अधिकाऱ्याला माहिती दिली, शिक्षण अधिकाऱ्याला माहिती दिली, प्रशासकीय अधिकाऱ्याला माहिती दिली, SP ऑफिसला माहिती दिली. इतकं करून देखील मला कसलाही न्याय मिळाला नाही या घटनेमध्ये. त्याच्यानंतर आसरार सर सारखे गट शिक्षण अधिकारी सारखे लोक मला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये विस्तार अधिकारी बापू शिंदे, आसरारचे गट अधिकारी ही अशा लोकांनी ते मॅडमवर कसलीही कारवाई न करता मला कसलीही माहिती दिली नाही. मग मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांना विचारलं की सर तुम्ही काय कारवाई केली त्या मॅडमवर? मी तुम्हाला इतके दिवस झाला अर्ज देतोय सर, मी फिरतोय. आता त्यांच्यामुळे मला घर स्थलांतर करायची वेळ आली आहे. माझा मुलगा काढून मला दुसऱ्या गावात शाळेत घालावा लागला आहे आणि मला गावात राहता येत नाही. त्याच्यामुळे माझा काम धंदा प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत आहे. तरी देखील माझ्या मुलाला आणखीही कुणाकडूनही न्याय मिळालेला नाही. काय मागणी आहे तुमची? माझी मागणी आहे की मॅडमला कारवाई करून सस्पेंड करण्यात यावं. जोपर्यंत त्याची पूर्णतः सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना ड्युटीवर गावात घेऊ नये, एवढी माझी मागणी आहे. आणि जी काय कायद्यानं त्यांच्यावर जी शिक्षा करता येईल ती शिक्षा मेहरबान लोकांनी करावी. पालकाची जेव्हा तक्रार आली तेव्हा आम्ही एक समिती गठीत करून त्या बीटचे विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचा सविस्तर अहवाल आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन समक्ष त्या पालकाला आणि गावकऱ्यांना यांची बैठक घेतली. त्यामध्ये संबंधित पालकांचा जे म्हणणं होता ते आम्ही प्रश्नावली त्याला हे तयार करून दिलेली आहे. त्यानुसार आम्ही अहवाल समितीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात आमच्या वतीने पाठवून दिलेला आहे. आणि त्याचं जे म्हणणं होतं शिक्षिकेचा ज्या शिक्षिकेने मारहाण केलेली आहे त्याचा म्हणणं घेतला.
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचं म्हणणं घेतलेलं आहे आणि केंद्र प्रमुख आणि सर्व गावकऱ्यांचं म्हणणं घेतलेलं आहे आणि त्यानुसार ते लेखी स्वरूपात आम्ही वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर केलेला आहे। ह्याला 4-5 महिने झालेला आहे, 5-6 महिने झालेले आहे। 5-6 महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे। असं काही झालेलं नाही। आम्ही नियमाप्रमाणे ते अहवाल सादर केलेला आहे।